म्हणून निवड झाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते होणार आहेत आणि राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं आता ही जी आहे ती त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल आहे. हे नुसतं आमचं नाही तर राज्यासाठी महाराष्ट्रासाठी पण हा तसा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. नक्की छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस येथील इतर नेते येतील. हा क्षण तुमच्यासाठी कसा आहे? नाही, देवेंद्रजींचं पहिल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांवर म्हणजे भरपूर निष्ठा आहे, श्रद्धा आहे आणि म्हणजे एक अभिमानाचा क्षण आहे की आज आपला नेता महाराष्ट्राचं परत एकदा नेतृत्व करणार आहे आणि नक्कीच आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलंय. आम्हाला ताकद त्यांनी दिली आहे. आज जे काय आम्ही निवडून आलोय सगळे हे त्यांच्या ताकदीमुळं आणि त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे आम्ही आलो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 बलुतेदारांना एकत्र केलं आणि मग शासन केलं. महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवला. अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून देवेंद्र फडणवीसही सरकार चालवणार. 100% सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व धर्म, सर्व जाती, समाज सगळ्यांना एकत्र घेऊन सरकार चालेल 100%. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भावना व्यक्त केली.